गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल गुरुकुल स्टडी अकॅडमीमध्ये. तर आज आपण पाहणार आहे लेसन नंबर 1 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स याच्यामधला प्रॅक्टिस सेट 1.2 याच्यामधला क्वेश्चन नंबर 3. हा जो थर्ड क्वेश्चन आहे, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. ओके, तर ग्राफच्या माध्यमातून आपल्याला याला सोडवायचं आहे. ओके, तर दोन लिनियर इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत. x + y = 0 आणि 2x - y = काय आहे 9 आहे. ओके, तर याचं सोल्युशन जे आहे कशा प्रकारे राहील, आपल्याला जे आहेत कोऑर्डिनेट फाइंड करायचे. काय फाइंड करायचं आहे? कोऑर्डिनेट. बरोबर. तर पहिलं इक्वेशन काय आहे? x + y = 0. ओके, याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणणार. आणि सेकंड इक्वेशन काय आहे? 2x - y = 9. हे असेल आपलं इक्वेशन नंबर 2. ओके, तर आपल्याला सर्वात आधी इक्वेशन 1 साठी कोऑर्डिनेट फाइंड करायचे. बरोबर. मग त्यासाठी आपण काय करणार? टेबल आधी ड्रॉ करून घेणार. ओके, टेबल कशा प्रकारे? x y त्याचे कोऑर्डिनेट काय असतात? x, y. बरोबर. त्यानंतर आपण काय करतो? x साठी 0 1 2 आणि 3 अशा प्रकारे व्हॅल्यू या ठिकाणी पुट करतो. काय पुट करतो? 0 1 2 3. ओके, तर ह्या व्हॅल्यू आपल्याला कुठे पुट करायच्या आहे? इक्वेशन नंबर 1 मध्ये. कारण की हे आपण हा जो लिनियर इक्वेशन आहे याच्यासाठी काय करत आहे? हा टेबल फॉर्म करत आहे. बरोबर. म्हणजेच इक्वेशन x1 मध्ये x = 0 एकदा 1 एकदा 2 आणि एकदा 3 अशा व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करणार. बरोबर. तर या इक्वेशनमध्ये जर आपण 0 व्हॅल्यू पुट केली, बरोबर, x = 0 तर y = सुद्धा काय येणार? 0. बरोबर. म्हणजेच कोऑर्डिनेट काय होतील? 0, 0. बरोबर. इक्वेशन 1 मध्ये जर x ची व्हॅल्यू 1 पुट केली तर हा 1 इकडे प्लस आहे, तिकडे गेला मायनस, म्हणजे इथे काय होणार? -1. म्हणजेच 1, -1 हे काय झाले? त्याचे कोऑर्डिनेट झाले. त्यानंतर इक्वेशन 1 मध्ये जर x ची व्हॅल्यू 2 पुट केली तर हा +2 इकडे गेला म्हणजे -2 होणार, म्हणजे इथे काय येणार? -2. ओके, तर कोऑर्डिनेट काय होतील? 2, -2. समजलं. त्यानंतर इक्वेशन 1 मध्ये जर x ची व्हॅल्यू आपण 3 पुट केली तर हे 3 + 3 इकडे गेले म्हणजेच मायनस होतील. बरोबर ना. म्हणजेच y = -3. समजलं. तर कोऑर्डिनेट काय झाले? 3, -3. ओके, याच्यामध्ये आता व्हॅल्यू पुटअप करून आपल्याला सेपरेट त्याची कॅल्क्युलेशन करायची गरज पडली का? नाही. ठीक आहे. तुम्ही जर अशा प्रकारे तुम्हाला ओरली सुद्धा त्याचे कोऑर्डिनेट फाइंड करता येत असतील तर कॅल्क्युलेशनची काही गरज नाही आहे. महत्त्वाचं फक्त आपल्याला या ठिकाणी हे कोऑर्डिनेट फाइंड करणं गरजेचं आहे. बरोबर. हे कोऑर्डिनेट फाइंड केले म्हणजे आपल्याला ग्राफ व्यवस्थित काढता येतो. बरोबर. तर आता हे फर्स्ट इक्वेशनसाठी आपण एक टेबल फॉर्म केला. बरोबर, त्याचे कोऑर्डिनेट फाइंड केले. आता सेकंड इक्वेशन. ठीक आहे, सेकंड इक्वेशनसाठी आपण एक टेबल फॉर्म करणार. ओके, टेबल x y त्याचे कोऑर्डिनेट काय असतील? पहिले कोणता घ्यायचा? x आणि सेकंड कोणता असतो? नेहमी y. बरोबर. तर अशा प्रकारे टेबल आधी ड्रॉ करून घ्यायचा. त्याच्यामध्ये 0 1 2 आणि 3. ठीक आहे. तुम्ही 0 1 2 पर्यंत सुद्धा ते नंबरिंग घेऊन त्याचे कोऑर्डिनेट काढू शकता, परंतु आपण एक का बरं वाढवला? कारण की मोर ॲक्युरेसीसाठी आपण एक पॉईंट वाढवतो. समजलं. ठीक आहे. आता वाढवला का बरं? कारण की मोर ॲक्युरेट आपली डायग्राम त्या ठिकाणी येते. ओके, एखादा पॉईंट इकडे तिकडे जरी झाला तरी थर्ड पॉईंट त्याला ॲडजस्ट करून घेतो. म्हणजे 3 पॉईंट जर एका लाईनमधून जात असतील तर आपल्याला समजून जाते की हेच ते लाईन आहे आणि आपलं ॲन्सर जे आहे ते अजून ॲक्युरेट होते. कळलं? ठीक आहे. या आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण 2 पर्यंतच घेतले ना. बरोबर. ठीक आहे. परंतु याच्यामध्ये जे आहेत ते कोएफिशियंट वाढलेला आहे. बरोबर. तर ती 1 2 3 0 1 2 3 हे 4 ज्या व्हॅल्यू आहेत ह्या मोर ॲक्युरेसीसाठी आपण त्या ठिकाणी पॉईंट घेतलेले आहे. बरोबर.
समजत आहे? हां, तर हा टेबल आपण या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. ओके, आणि हे 0 1 2 3 काय आहे, आपण पुट केलेल्या व्हॅल्यू. ओके, इक्वेशन 2 मध्ये आपण एक्सच्या ठिकाणी 0 पुट करणार, एकदा 1 पुट करणार, एकदा 2 आणि एकदा 3. बरोबर? ठीक आहे. तर इक्वेशन 2 मध्ये एक्सची व्हॅल्यू जर आपण इथे 0 पुट केली, बरोबर, तर ही टर्म पूर्ण काय होणार, 0 होणार. 2x 2 × 0 म्हणजेच काय, 0. म्हणजेच काय राहिलं, -y = 9. हे मायनस साईन तिकडे शिफ्ट होते. बरोबर, म्हणजेच काय राहिलं मग, -9. ठीक आहे, क्वेश्चन बरोबर आहे, -9. तर कोऑर्डिनेट काय होतील, 0, -9. ओके, y कोऑर्डिनेट काय आहे, -9. त्यानंतर x ची व्हॅल्यू जर आपण 1 पुट केली इथे, बरोबर, तर 2 1 2. ठीक आहे, हा जो 2 आहे इथे पुट करू आपण. लक्षात, पुट x = काय आहे, लक्ष द्या, x = 1. ओके, आता 2 × 1 म्हणजेच काय राहणार, 2 -y = काय होणार, 9. देअरफॉर हा 2 तिकडे जर आपण शिफ्ट केला तर -y = 9 मायनस काय होणार, 2 होणार. बरोबर, 9 - 2 म्हणजेच किती राहिला, 7. ओके, आणि देअरफॉर y = हे मायनस साईन तिकडे शिफ्ट होऊन जाणार, म्हणजेच -7. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, पुट करायचं आहे व्हॅल्यू. ओके, तर इथे काय आली, -7. ओके, तर 1, -7 हे काय झालं, त्याचा कोऑर्डिनेट फाइंड झाले. त्यानंतर x ची व्हॅल्यू आपण इथे 2 पुट करणार, म्हणजेच 2 2 4. ओके, हे 4 तिकडे गेले म्हणजे मायनस झाले. ओके, 9 - 4 म्हणजेच किती, 5. आणि हे मायनस साईन तिकडे शिफ्ट झालं, म्हणजेच काय राहिलं, -5. समजलं? आलं का लक्षात? कळत आहे ना? 2, -5. ओके, आणि इक्वेशन 2 मध्ये जर आपण x ची व्हॅल्यू 3 पुट केली तर 3 2 6. ओके, हे 6 जे आहेत ते तिकडे आपण शिफ्ट केले, म्हणजेच काय होतील, प्लसचे मायनस. ओके, 9 - 6 म्हणजेच +3. ओके, आणि हे मायनस साईन तिकडे जाणार. बरोबर, म्हणजे -3. कळत आहे? यस ऑर नो? तर काय राहणार, 3, -3. ओके, तर आता आपण ग्राफ ड्रॉ करणार आहे. ओके, ठीक आहे. तर ग्राफ ड्रॉ करताना तुम्हाला माहित आहे की आता पहा, मॅक्सिमम y जो आहे हा -9 पर्यंत केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे नंबरिंग करताना आपल्याला -9 पर्यंत जायचं आहे. ओके, y वरती, आणि x जो कोऑर्डिनेट आहे त्याच्यामध्ये मॅक्सिमम हे +3 पर्यंत गेलेलं आहे. बरोबर, तर ग्राफ ड्रॉ करताना सर्वात आधी आपल्याला 2 ॲक्सिस आपण अशा प्रकारे ड्रॉ करतो. ओके, हा कोणता ॲक्सिस आहे, y ॲक्सिस. ओके, इथे या साईडला आपण काय लिहितो, स्केल. ओके, 1 सेंटीमीटर = 1 युनिट. लक्षात, ऑन बोथ ॲक्सिस. ओके, तर इकडे मी हे लाईन थोडी वर काढणार आहे. ठीक आहे, कारण की आपल्याला y वरती -9 पर्यंत जायचं आहे. बरोबर, ठीक आहे. तर हा आहे x ॲक्सिस. ओके, x ॲक्सिस. तर इथे हा ओरिजिन पॉइंट 0 लिहायला विसरायचं नाही. त्यानंतर फर्स्ट 1 2, ठीक आहे, 3, इकडे 4. त्यानंतर -1 -2 -3 -4 इथे 5. त्यानंतर -6 -7 -8 आणि काय होणार, 9. ओके, ठीक आहे. तर हे y'. ओके, वरती 1 2 आणि 3, इकडे सुद्धा 1 -1 -2 -3. ठीक आहे. तर आता आपण पहिली लाईन या ठिकाणी पहिल्या लाईनचे कोऑर्डिनेट ग्राफवरती प्लॉट करणार आहे. तर 0, 0 हे कशाचे कोऑर्डिनेट असतात, पालवतो आपण कशाचे, ओरिजिन. ओके, म्हणजेच हा पॉइंट इथे येणार. ओके,
0,0. ठीक आहे, समजत आहे. त्यानंतर आहे 1, -1. 1 कुठचा एक्स ॲक्सिसवरचा, -1 कुठे वाय ॲक्सिसवरती. ठीक आहे, तर 1, -1 हा 1 एक्स ॲक्सिसवरचा आणि वाय कुठचा पहा, लक्ष द्या, -1. बरोबर, म्हणजे हा पॉईंट या ठिकाणी येणार 1, -1. कळत आहे. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे 2, -2. 2, -2. 2 कुठे एक्स ॲक्सिस वायवरचा -2. ठीक आहे, म्हणजे याच्या पहा, लक्ष द्या, अशा प्रकारे हा पॉईंट इथे येणार आहे. ओके, 2, -2. त्यानंतर आहे थर्ड +3 आणि -3. 3, -3 म्हणजे याच्याच खाली पहा, लक्ष द्या, एक्स वरचा 3 आणि -3 कुठं वाय ॲक्सिसवरचा. ठीक आहे, तर तुम्हाला अशा डॉटेड लाईन काढायची गरज नाही आहे, ग्राफ आहे तुमच्याकडे. ठीक आहे, 3, -3. कळत आहे. आता हे जे कोऑर्डिनेट आहे हे लाईन नंबर फर्स्टचे आहेत. ओके, तर सर्व कोऑर्डिनेट आपण ड्रॉ केलेले आहेत, तिथून आपण जस्ट काय करणार आहे, या ठिकाणी लाईन ड्रॉ करणार आहे. तर लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक स्ट्रेट लाईन पाहायला मिळेल. ओके, ही अशी स्ट्रेट लाईन, आणि ही लाईन कोणती आहे, फर्स्ट इक्वेशन x + y = काय आहे 0. बरोबर. आता सेकंड लाईन आपण ड्रॉ करणार आहे. सेकंड लाईनचे पहिला इक्वेशन काय आहे, 0, -9. बरोबर, 0, -9 म्हणजे काय, x 0 आहे, y -9 आहे, म्हणजे हा पॉईंट कुठे येणार, वाय ॲक्सिसवरती. कुठे येणार, वाय ॲक्सिसवरती, म्हणजे इथे. बरोबर, 0, -9. ठीक आहे, पहा, लक्ष द्या, -9 वाय वरचा आहे. ठीक आहे, आणि एक्स वरचा 0. कळत आहे, म्हणून तो या लाईनवरती येत असतो. ओके, त्यानंतर सेकंड 1, -7. आता 1 एक्स ॲक्सिसवरचा आणि -7 कुठे वाय ॲक्सिसवरती. बरोबर, म्हणजे आपण तो पॉईंट इथे घेणार आहोत. ठीक आहे, 1, -7. ठीक आहे, त्यानंतर 2, -5. 2 कुठे एक्स ॲक्सिसवरती, -5 कुठे वाय ॲक्सिसवरती. बरोबर, तर अशा प्रकारे -5 पर्यंत आपण याला ड्रॉ करणार. ओके, काय आहे 2, -5. समजत आहे. त्यानंतर आहे 3, -3. ओके, आता हे जे दोन कोऑर्डिनेट आहे, बरोबर, पहिल्या लाईनचा आणि सेकंड लाईनचा, हे कुठे झालेले आहेत, इथे ओव्हरलॅप झालेले आहेत, म्हणजे काढायचे काही काम नाही आहे. ओके, सरळ आता ही लाईन या ठिकाणी तयार झालेली आहे. ओके, पूर्ण पॉईंट आपण काय करून घेणार, जॉईन करून घेणार, अशा प्रकारे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून. ठीक आहे, तर आपलं फायनल जे सोल्युशन आहे, ओके, ह्या दोन्हीही लाईन कुठे इंटरसेक्ट करतात, तर 3, -3. ओके, तर हे असेल आपलं फायनल सोल्युशन. द solution of the given simultaneous equation is 3, -3. ओके, आणि सेकंड लाईन जी काढली त्याचं लाईनचं इक्वेशन हे आपण या लाईनच्या या ठिकाणी राईट करणार आहोत. कोणती लाईन आहे, 2x मायनस. ठीक आहे, हे लाईन इथे राईट करतो मी. 2x काय आहे, -9. ओके, आणि जे फायनल सोल्युशन आहे ते राईट करणार आपण. ओके, पहा, लक्ष द्या, फायनल सोल्युशन, द solution of given simultaneous equation is 3, -3. समजलं सर्वांना? कोणाला काही डाऊट, कोणाला काही प्रश्न असेल विचारा. ओके, सर्वात आधी आपण काय केलं, 1, 2, 0, 1, 2, 3, 4, 1, 2, 3 पर्यंत व्हॅल्यू पुटअप करायच्या आहे, एक्सच्या इक्वेशनमध्ये पुटअप करायचे, त्यानंतर वायची व्हॅल्यू मिळते. बरोबर, कोऑर्डिनेट मिळतात, जसेच्या तसे आपण प्लॉट करणार ग्राफवरती. ओके, ठीक आहे, राईट करा. आणि हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारला जातो. 3 मार्क्ससाठी विचारला जातो बोर्डमध्ये. मार्च 2019 मध्ये
विचारलेला आहे. किती मार्क्ससाठी? 3 मार्क्ससाठी. ठीक आहे. व्यवस्थित याला सॉल्व करायचं, कोऑर्डिनेट लिहायचे, ते ग्राफवरती प्लॉट करायचे. आलं लक्षात? अशाच प्रकारे आपण आता 4th नंबरचा क्वेश्चन पाहणार आहे. ठीक आहे. चला सर्वांनी क्वेश्चन राईट करून घ्या. तर पहा इकडे क्वेश्चन नंबर 4 जो आहे 3x - y = 2 आणि 2x - y = 3 आहे. या क्वेश्चनमध्ये आपल्याला जो कोइफिशियंट आहे x साठी 3 आहे इथे आणि 2 आहे, बरोबर. तर कोइफिशियंट असला तरी पण आपल्याला त्या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप करून आपण इक्वेशन सॉल्व करू शकतो, म्हणजे कोऑर्डिनेट फाइंड करू शकतो, बरोबर. तर याला इक्वेशन नंबर म्हणणार आपण 1 आणि हे इक्वेशन असेल आपलं 2nd. तर सोल्युशन पहा. सर्वात आधी आपण काय ड्रॉ करतो? टेबल, बरोबर. कशा प्रकारे? x इथे y, कोऑर्डिनेट काय असतील? x, y याचे. त्यानंतर आपण x च्या ठिकाणी आपण काही व्हॅल्यू पुट करतो. त्या कोणकोणत्या आहेत? 0, 1, 2 आणि 3, बरोबर. तर अशा प्रकारे सर्वात आधी टेबल ड्रॉ करून घ्यायचा आहे. फर्स्ट लाईन आपण कन्सिडर करणार. याच्यामध्ये x ची व्हॅल्यू आपण जर 0 पुट केली, ठीक आहे, x = जर आपण 0 पुट केलं तर y आपल्याला काय मिळेल? या ठिकाणी जर 3 × 0 - y = 2, 3 × 0 0, हे मायनस साईन तिकडे शिफ्ट होऊन जाणार, म्हणजेच इथे काय राहील? -2. पहिले कोऑर्डिनेट काय आले? 0, -2. समजत आहे? त्यानंतर x = आपण काय पुट करणार? इथे 1 पुट करणार. ओके. 1 पुट केलं तर 3 1 चा 3, हा 3 इकडे जाणार, म्हणजेच 2 - 3, म्हणजेच इथे काय राहणार? -3. पण इथे पण मायनस आहे, बरोबर ना. मायनस मायनस कॅन्सल, म्हणजे इथे काय राहील? +3. कळत आहे? पहा, लक्ष द्या. पुट x = काय केलं आपण? 1. कोणत्या इक्वेशनमध्ये? फर्स्ट इक्वेशनमध्ये. तर इथे 3 × 1 - y = काय आहे? 2 आहे, बरोबर. ठीक आहे. तर 3 1 चा 3, आता हा +3 तिकडे गेला, म्हणजेच काय झाला? -y = 2 - 3 झाला, बरोबर. तर = 2 - 3 म्हणजेच किती होतात? -1 आणि हा -y, मायनस मायनस दोघांचंही कॅन्सल, म्हणजे y ची व्हॅल्यू काय आली? 1 आली, सॉरी. ठीक आहे. इथे काय आलेली आहे? 1 आलेली आहे, म्हणजेच 1, 1, बरोबर आहे. हां, आपण तिथं काय केलं होतं? ॲडिशन केली होती, बरं, काही हरकत नाही, लक्ष द्या. तर नेक्स्ट इक्वेशनमध्ये, पहिल्या इक्वेशनमध्ये आपण x ची व्हॅल्यू आता काय पुट करणार आहे? 2 पुट करणार आहे. ठीक आहे. तर इथे पुट x = जर आपण 2 पुट केले, 3 2 चा किती होणार? 6 होणार, म्हणजेच -y हा +6 तिकडे गेला, म्हणजेच 2 मायनस काय होणार? 6 होणार. ठीक आहे. तर इथे काय राहील मग? -4. पण हा इकडे काय आहे? -y आहे, मायनस मायनस कॅन्सल, म्हणजे y ची व्हॅल्यू काय आली? 4. समजत आहे? 2, 4 हे काय आले? कोऑर्डिनेट आलेले आहे, बरोबर. तर x = आता आपण पुट करणार आहे इथे 3. तर x = जर आपण पुट 3 केलं, x = 3, तर 3 3 चा किती होणार? 9, बरोबर. हे 9 तिकडे जर पाठवले आपण तर काय होतील? 2 - -y = काय राहील? 2 - 9. तर देअरफॉर = मायनस काय राहील? 7. पण हा इकडचा मायनस आणि हा मायनस कॅन्सल, म्हणजे 3, 7. ओके. तर 3, 7 हे आलेले आहेत कोऑर्डिनेट. कळत आहे? ओके. त्यानंतर सेकंड लाईन आपण कन्सिडर करणार. त्यासाठी एक टेबल ड्रॉ करू. x y
एक्स वाय त्याचे कोऑर्डिनेट लिहून घ्यायचे आहे, एक्स कॉमा वाय. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू आपण 0 पुट करतो. ठीक आहे. त्यानंतर 1, 2 आणि 3. सर्वात आधी आता आपण टेबल ड्रॉ करून घेणार आहे, त्याचे कोऑर्डिनेट लिहून घेणार आहे. ओके. त्यानंतर हे सर्व इरेज करून नंतर आपण ग्राफ काढणार. ओके, कळत आहे ना? हां. तर एक्सची व्हॅल्यू आपण 0 पुट करणार. आता इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे. पहिल्या इक्वेशनसाठी आपण टेबल ड्रॉ केलेला आहे, बरोबर. इक्वेशन नंबर आता सेकंड कन्सिडर करणार. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू काय पुट करत आहे आपण? पुट एक्स इक्वल टू 0. तर इथे 0 पुट केला तर हा मायनस वाय इक्वल टू 3, मायनस साईन तिकडे शिफ्ट होऊन जाणार. म्हणजेच वाय इक्वल टू किती राहील? -3. समजत आहे? येस ऑर नो? बोलत जा जरा. जेवले की नाही तुम्ही? -3. तर 0, -3. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू आपण 1 पुट करणार. ओके. तर एक्सची व्हॅल्यू जर या इक्वेशनमध्ये 1 पुट केली तर 2 1 चा 2. पुट एक्स इक्वल टू काय आहे? 1. ठीक आहे. 2 1 चा 2 मायनस वाय इक्वल टू काय आहे? 3. तर देअरफॉर हा 2 तिकडे जाणार, म्हणजे मायनस वाय इक्वल टू 3 - 2. तर 3 - 2 म्हणजेच 1, पण हा मायनस तिकडेच जाणार, म्हणजेच वाय इक्वल टू -1. तर 1, -1 हे आलेले आहेत सेकंड कोऑर्डिनेट. त्यानंतर आपण इक्वेशन 2 मध्ये एक्सची व्हॅल्यू 2 पुट करणार. तर इथे जर 2 पुट केले तर 2 2 चा काय होणार? पुट एक्स इक्वल टू 2 पुट करणार. तर 2 2 चा काय होणार? 4 मायनस वाय इक्वल टू काय आहे? 3. हा 4 तिकडे जर गेला तर मायनस वाय इक्वल टू 3 - 4 म्हणजेच काय होणार? -1. बरोबर. ठीक आहे. तर मायनस मायनस इथे काय होणार? कॅन्सल होणार. तर व्हॅल्यू काय राहील? 1. बरोबर. तर 2, 1 हे काय झालं? याचे कोऑर्डिनेट. त्यानंतर आपण इक्वेशन 2 मध्ये एक्सची व्हॅल्यू 3 पुट जर केली तर इथे व्हॅल्यू पहा. 3 2 चा काय राहील? 6. ओके. पुट एक्स इक्वल टू किती पुट करत आहे आपण? 3. तर इथे काय राहणार? 3 2 चा 6 मायनस वाय आणि इक्वल टू काय आहे? 3. तर देअरफॉर मायनस वाय इक्वल टू 3. हा इकडे 6 कसा आहे? प्लस आहे, तिकडे गेला मायनस झाला. ओके. तर देअरफॉर मायनस वाय इज इक्वल टू -3, कारण की 3 - 6 आहे. मोठी जो लार्ज नंबर आहे तो कोणता आहे? 6 आहे. त्याचा साईन कोणता आहे? मायनस. म्हणून इथे काय येणार? -3. बरोबर. पण आता दोघांकडे मायनस मायनस साईन आहे म्हणून कॅन्सल आणि वायची व्हॅल्यू काय राहणार? 3 राहणार. बरोबर. म्हणजेच 3, 3. आलं लक्षात? तर आता एवढं राईट करून घ्या. त्यानंतर फक्त आपल्याला कोऑर्डिनेटचं काम आहे. ठीक आहे. आणि नंतर आपण ग्राफ ड्रॉ करू. आलं लक्षात? लिहा. ओके. तर हे जे कोऑर्डिनेट आहे पहिल्या इक्वेशनचे कोऑर्डिनेट काढलेले आहे. त्यानंतर सेकंड इक्वेशनचे हे कोऑर्डिनेट आहे. ओके. तर आता आपण त्याला ग्राफवरती काय करणार? प्लॉट करणार आहे. चला लक्ष द्या. वाय ॲक्सिस या ठिकाणी आपण स्केल राईट करणार. स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. 1 युनिट ऑन बोथ ॲक्सिस. ऑन बोथ ॲक्सिस. हा असेल आपला एक्स ॲक्सिस. याच्यामध्ये स्केल हे आधी न लिहिता तुम्ही किती स्केल घेता, ठीक आहे, त्यानंतर स्केल राईट करायची. आता आपण 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट घेणार आहोत म्हणून आपण ते राईट केलं. ओके. समजत आहे ना? तर आता इथे आपण पाहू शकतो की वाय हा मॅक्सिमम 7 पर्यंत गेलेला आहे वाय प्लस मध्ये. बरोबर. ठीक आहे. म्हणजे वरती आपल्याला 7 पर्यंत न्यावं लागेल आणि एक्स जो आहे हा +3 पर्यंत गेलेला आहे. ओके. म्हणजे इथे 1
2 3 4 5 6 आणि इथे हा पहा 7 आलं लक्षात. तर हे थोडं आपण एक्सटेंड करू इकडे. त्यानंतर 1 2 3 4 5 सोहम -1 -2 -3 -4 -5 त्यानंतर इकडे खाली -1 -2 -3 आणि इथे -4. ठीक आहे. तर पहिल्या जो इक्वेशन आहे सर्वांनी इकडे लक्ष द्या. पहिलं जे इक्वेशन आहे तिथे आपण कोऑर्डिनेट प्लॉट करणार आहे. तर 0 आणि -2. तर 0 कुठे x वरती आणि -2 कुठे y वरती, म्हणजे पॉईंट कुठे येणार या ठिकाणी. आलं का लक्षात. ठीक आहे. 0 आणि -2 0, -2 जो कोऑर्डिनेट तुम्ही लिहिणार तिथे अशा प्रकारे डॉट सर्कल आणि ते कोऑर्डिनेट तिथे लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर 1, 1 1 आणि 1 दोघांचे कसे आहेत प्लस. ओके, म्हणून इथे पॉईंट येणार 1, 1. नेक्स्ट आहे 2, 4 2, 4 2 आणि 4 y वरचा 4 2 x ॲक्सिस वरचा दोघंही कसे आहेत प्लस आहेत. ओके, तर 2, 4. त्यानंतर नेक्स्ट 3, 7 3 आणि हा इथे लक्ष द्या 3, 7. ठीक आहे. आता हा ग्राफ पेपर नाही आहे, मी हाताने काढत आहे बरोबर. तर थोडं इकडे तिकडे होऊ शकते पण ग्राफवरती एकदम ॲक्युरेट येणार आहे. ओके, तर चारही जे कोऑर्डिनेट आहे ते आपण ग्राफवरती प्लॉट केलेले आहेत. तर आता आपण याच्यामधून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे लक्षात. तर ही लाईन कोणती आहे पहा लक्षात द्या. फर्स्ट इक्वेशन काय आहे 3x काय आहे 3x - y = 2 करते. बोलत जा जरा. हां. त्यानंतर सेकंड लाईन जे आहे ते आता आपण इथे प्लॉट करणार आहोत. 0, -3 0 x वरचा आणि -3 कुठे y वरचा बरोबर, म्हणजे इथे येणार 0 आणि -3 0, -3. नेक्स्ट कोणता आहे 1, -1 1 आणि -1. ठीक आहे, म्हणजे इथे येणार 1 आणि -1. नेक्स्ट कोणचा कोऑर्डिनेट आहे 2, 1 2 आणि 1 कुठे आहे हा इथे आहे लक्षात. 2 आणि 1 2, 1. ठीक आहे. हा 1, 1 हा कोऑर्डिनेट इथे आहे लक्षात. मधात होईल फालतू. ओके, तर 2, 1 राईट केलेला आहे. त्यानंतर लास्ट कोणता आहे 3, 3 आणि 3 पहा लक्ष द्या. इथे येणार 3, 3. तर आता हे जे चारही पॉईंट 1, 2, 3 आणि 4 याला आपण काय करणार जॉईन करून घेणार. ओके, तर जॉईन केल्यानंतर पहा हे जॉईन केल्यानंतर आपल्याला कुठे पाहायला मिळतात तर काय बाजू राहिला हा इथे -5 घेणार लक्षात. तर हे कुठे आपल्याला इंटरसेक्ट करताना पाहायला मिळणार. ओके, तर याला आपण जॉईन करणार. पहा 1, 2 हा तिसरा पॉईंट हा चौथा. ठीक आहे. आणि हा अशा प्रकारे इथे ही लाईन थोडी आपली इकडे गेलेली आहे. ओके, तर हे आपल्याला कोऑर्डिनेट मिळेल. पहा लक्ष द्या. इंटरसेक्टिंग जो पॉईंट आहे हा काय आहे -1, -5 काय आहे -1, -5.
बरोबर. मी हाताने काढत आहे म्हणून ते थोडं इकडे तिकडे तुम्हाला दिसेल, पण ग्राफवरती व्यवस्थित येईल. तर त्याचे जे कोऑर्डिनेट आहेत फायनल सोल्युशन कुठे इंटरसेक्ट झालेले आहेत, -1, -5. ठीक आहे. तर फायनल सोल्युशन काय असेल, द सोल्युशन ऑफ गिवन simultaneous equation is -1, -5. That is x इक्वल टू किती आहे, -1 अँड y इक्वल टू -5. हे फायनल सोल्युशन नंतर लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, ग्राफच्या खाली. आणि लक्षात ग्राफवर लिहिसान का असं, हां राईट करून घ्या. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 3x - 4y इक्वल टू -7, 5x - 2y इक्वल टू 0. तर हा क्वेश्चन सुद्धा आपल्याला तशाच प्रकारे सॉल्व करायचा आहे, ग्राफ ड्रॉ करायचा आहे. ओके. तर याच्यामध्ये हे इक्वेशन नंबर फर्स्ट आणि याला इक्वेशन नंबर म्हणणार आपण सेकंड. ओके. तर फर्स्ट इक्वेशन आपण कन्सिडर करणार, यासाठी एक टेबल आपण ड्रॉ करणार. एक्स वाय, ओके, कोऑर्डिनेट काय असतील एक्स, वाय. त्यानंतर याच्यामध्ये टेबलमध्ये आपण एक्सची व्हॅल्यू काय पुट करणार, 0. तर वायची व्हॅल्यू काय आहे हे आता आपण पाहणार आहे. ओके. तर पुट इन इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. पहिलं इक्वेशन जे आहे ते कन्सिडर करत आहे, बरोबर. तर याच्यामध्ये एक्सची जर व्हॅल्यू आपण 0 पुट केली, पुट एक्स इक्वल टू 0 या इक्वेशनमध्ये, तर ही टर्म काय होणार, 0 होणार, बरोबर. ठीक आहे. म्हणजे राहिलं काय, 3 × 0 म्हणजेच काय, 0. ओके. -4y इक्वल टू काय आहे, -7 आहे. कळत आहे. ठीक आहे. तर आता ही टर्म पूर्ण 0 झालेली आहे. रोशनी, किमया आणि प्रेरणा काय चालू आहे, 0 - 4y इक्वल टू -7. ओके. तर मायनस दोघांकडचं काय होणार, कॅन्सल होऊन जाणार, कारण की ही 0 टर्म कन्सिडर होत नाही, बरोबर. मायनस काय होणार, कॅन्सल. तर y इज इक्वल टू 7/4. ओके. तर 4नी या 7ला पूर्णतः भाग जात नाही, बरोबर. तो ॲन्सर आपला पॉईंटमध्ये येणार आहे. 4 × 1 = 4. ओके. इथे किती राहणार, 7 - 4 म्हणजेच किती राहणार, 3. इथे घेणार आपण पॉईंट. ओके. तर 4 × 7 किती होणार, 28. ओके. परत राहणार 2. ओके. पॉईंट घेतलेला आहे, 0 घेणार आणि इथे काय राहणार, 5. कळत आहे. ओके. म्हणजेच काय 20 आणि इक्वल टू 0, 0. आता हे जे कोऑर्डिनेट आलेले आहेत, बरोबर, y ची व्हॅल्यू काय आली, 1.75. काय आलेली आहे, 1.75 आलेली आहे. समजत आहे, यस ऑर नो. 0, 1.75. ओके. याला आपण फ्रॅक्शनमधून पॉईंटमध्ये का कन्वर्ट केलं, कारण की आपल्याला याला ग्राफवरती प्लॉट करायचं आहे, बरोबर. ग्राफवरती प्लॉट करायचं आहे. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू आपण काय पुट करणार, 1. एक्सची व्हॅल्यू जर 1 पुट केली इन इक्वेशन 1 मध्ये, तर पहा, लक्ष द्या, 3 × 1 म्हणजेच काय राहणार, 3 -4y इक्वल टू काय आहे, 7 आहे, -7 आहे. ओके. तर हा 3 आपण त्या साईडला घेऊन जाणार, म्हणजेच -4y इक्वल टू -3 आणि -7 मायनस किती होणार, 3. मायनस जर असेल तर ॲडिशन होते, बरोबर. 7 आणि 3 म्हणजेच 10, -10 अपॉनमध्ये, ओके, -4y. आता दोघांचंही मायनस काय होणार, कॅन्सल होणार. ओके. तर काय राहील इथे, देअरफॉर y इज इक्वल टू 10/4.
4, कारण की हा इथे काय आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, कळत आहे. तर इथे तुम्ही आता 4नी जर याला डिवाइड केलं बरोबर, 4 डिवायडेड बाय 10 बरोबर, 4 2 किती होणार 8, राहिले किती 2, परत पॉईंट घेतला इथे 0 घेणार, 4 5 20 म्हणजे 2.5 ही कशाची व्हॅल्यू आली वायची व्हॅल्यू आली बरोबर. तर इथे काय आहे 2.5 हा काय आलेला आहे वाय, समजत आहे यस ऑर नो. त्यानंतर आपण एक्सची व्हॅल्यू 2 पुट करणार. ओके, आपला जो व्हॅल्यू पुटअप आपण करत आहे ठीक आहे, तो फॉर्मॅट एकदम आपण सारखा ठेवलेला आहे बरोबर, कळत आहे का. ठीक आहे, याच्यातून मध्ये तुम्ही चेंजेस सुद्धा करू शकता, कळते ठीक आहे. तर एक्सची व्हॅल्यू जर आपण 2 पुट केली इथे तर आपल्याला काय व्हॅल्यू पाहायला मिळेल, लक्ष द्या. यामध्ये आपण आधी कोऑर्डिनेट फाइंड करू, त्यानंतर ग्राफ ड्रॉ करणार आहे, आलं लक्षात. तर एक्सची व्हॅल्यू पुट एक्स इक्वल टू किती 2, तर 3 2 किती होणार 6 मायनस 4y इक्वल टू काय आहे -7, कळत आहे. आता हा जो 6 आहे तिकडे घेऊन जाणार आपण ठीक आहे. तर -4y इक्वल टू -7, हा प्लसचा काय होणार तिथे -6 ठीक आहे. तर 6 आणि 7 किती होणार -13, हा जो 4 आहे तिकडे गेला डिवाइड झाला बरोबर, तर -4 ओके, आणि y आता हे मायनस मायनस काय झाले प्लस ठीक आहे. 4 3 किती होणार 4 3 12, रिमेनिंग राहिला 1, आपण काय घेतला पॉईंट, 4 2 8 बरोबर, राहिले 2 बरोबर, परत काय राहणार 4 5 20, कळत आहे ठीक आहे. तर y इक्वल टू 3.25 हे कशाचे कोऑर्डिनेट आले 2,3.25 ओके, आणि 1,2.5 हे सेकंड कोऑर्डिनेट आपल्याला भेटलेले आहेत. आता एक्सची व्हॅल्यू आपण काय पुट करणार 3, एक्सची व्हॅल्यू जर आपण 3 पुट केली तर आपल्याला काय मिळेल पहा, लक्ष द्या. पुट एक्स इक्वल टू 3, एक्स इक्वल टू जर 3 पुट केले इन इक्वेशन 1, याच्यामध्ये 3 3 किती होणार 9 -4y इक्वल टू -7, समजत आहे यस ऑर नो. तर हा 9 जो आहे तिकडे गेला प्लस झाला बरोबर ठीक आहे. तर -4y इक्वल टू -7 आणि -9 ठीक आहे, मायनस मायनस काय होणार प्लस होणार, त्यांची काय करणार आपण ॲडिशन करणार आहे ठीक आहे. तर किती होणार -16 बरोबर, आणि -4y हा जो 4 आहे इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तिकडे गेला डिवाइड होणार ठीक आहे. तर मायनस मायनस काय झालं प्लस ठीक आहे, हा जो 4 आहे इथं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे इकडे आला डिवाइड होणार बरोबर. तर 4 4 16 ठीक आहे, म्हणजे इथे वायची व्हॅल्यू किती आली 4 आलेली आहे ओके. तर हे कोऑर्डिनेट झाले 3,4. हे आपण पहिल्या इक्वेशनसाठी कोऑर्डिनेट फाइंड केलेले आहे. या कॅल्क्युलेशनला काहीही महत्त्व नाही आहे, फक्त कोऑर्डिनेट तुम्ही व्यवस्थित काढायचे आहे, त्यासाठी आपण हे कॅल्क्युलेशन करत असतो, कळलं ठीक आहे. तर सेकंड इक्वेशन आता कन्सिडर करणार आहे आपण, कोणतं इक्वेशन इक्वेशन नंबर 2. यासाठी सेकंड इक्वेशनसाठी आपण ग्राफ आधी टेबल ड्रॉ करणार आहे ठीक आहे. तर काय होईल x, y पहा, लक्ष द्या. x ची व्हॅल्यू आपण काय पुट करत असतो, काय पुट करतो 0 1 2 आणि 3. 0 1 2 3 ह्या जर व्हॅल्यू इन इक्वेशन 2 मध्ये पुट केल्या तर काय होणार पहा, लक्ष द्या. एक्स ची व्हॅल्यू जर इथे 0 पुट केली, अभिषेक 0 × 5 किती होणार 0 बरोबर. तर -2y इक्वल टू काय आहे 0 आहे बरोबर. हा 2 इथे डिवाइड गेला म्हणजे 0/2 राहणार काय 0 बरोबर.
तर इथे काय राहील 0. ठीक आहे, म्हणजे 0,0 समजत आहे. त्यानंतर इक्वेशन सेकंड मध्ये आपण x ची व्हॅल्यू पुट करणार आहोत 1. ओके, तर 1 जर पुट केली, ठीक आहे, पुट x इक्वल टू 1. 5 1 चा किती होणार इथे 5 मायनस 2 इंटू y इक्वल टू काय आहे 0 आहे. ओके, हा जो 5 आहे आपण त्या साईडला जर शिफ्ट केला तर हा प्लसचा काय होणार मायनस होणार, म्हणजेच 2y इक्वल टू काय होणार -5. समजत आहे ना, यस और नो. ठीक आहे, तर मायनस मायनस काय होणार प्लस, तर y इक्वल टू 5/2 म्हणजेच किती राहणार 2 2 चा 4. ओके, म्हणजे 2.5 बरोबर ना, 5 चे अर्धे 2.5. आलं का लक्षात. ठीक आहे, 2.5 1,2.5 हे झाले सेकंडचे कोऑर्डिनेट. ओके, त्यानंतर आहे नेक्स्ट x ची व्हॅल्यू आपण 2 पुट करणार आहे. किती x इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर सेकंड मध्ये. 2 5 चा 10. ओके, 10 मायनस 2y इक्वल टू काय आहे इथे 0 आहे. ठीक आहे, हा जो 10 आहे तिकडे गेला मायनस झाला. ठीक आहे, दोघांचाही मायनस साइन काय होणार कॅन्सल होणार. 2y इक्वल टू -10. ओके, मायनस मायनस कॅन्सल. हा 2 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे गेला डिवाइड होणार बरोबर. तर y इक्वल टू काय राहणार 5. 2 5 चा 10. ठीक आहे, इथे काय आली व्हॅल्यू 5 आलेली आहे. 2,5. तर आता इक्वेशन 2 मध्ये आपण x ची व्हॅल्यू किती पुट करणार आहोत x इक्वल टू 3. ठीक आहे, 3 5 चा किती होणार 15 मायनस 2y. 15 मायनस 2y इक्वल टू 0. ओके, तर -2y इक्वल टू -15 बरोबर. मायनस मायनस कॅन्सल, तर y इक्वल टू 15/2. ठीक आहे, तर y इक्वल टू 2 7 चा 14. ठीक आहे, त्यानंतर 1 राहिला आणि 0.5. आलं लक्षात. तर व्हॅल्यू इथे काय आलेली आहे 7.5. ओके, तर 3,7.5. आता आपण दोन्हीही इक्वेशनचे काय फाइंड केलेले आहेत कोऑर्डिनेट फाइंड केलेले आहे बरोबर. तर हे इक्वेशन दोन्हीही राईट करून घ्या. त्यानंतर आपण हे जे कोऑर्डिनेट आलेले आहेत त्यावरून ग्राफ ड्रॉ करणार आहोत. समजलं, यस और नो. राईट करा. तर आता याच्यामध्ये दोन्हीही इक्वेशनचे आपण काय केलेले आहेत कोऑर्डिनेट फाइंड केलेले आहे. ओके, तर इक्वेशन नंबर फर्स्ट पहिल्या लाईनचे कोऑर्डिनेट पुल आउट करू. लाईन ओढून त्याला आपण काय करणार आहे लाईन ड्रॉ करणार आहे. तर पहिल्या जे इक्वेशन आहे त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत 0,1.75. ठीक आहे, ग्राफमध्ये तुम्हाला माहीत असेल की या 0 पासून 1 पर्यंत 0 पासून 1 पर्यंत याच्यामध्ये आपल्याला चला लक्ष द्या 0 पासून 1 पर्यंत आपल्याला याच्यामध्ये छोट्या छोट्या 10 लाईन्स पाहायला मिळतात बरोबर. म्हणजे 0 पासून 1 पर्यंत 0.1 बरोबर 0.2 अशा प्रकारे कुठपर्यंत 10 पर्यंत, म्हणजेच तो काय झाला 1 बरोबर. तर यामध्ये पॉईंट जर पाहिला तर घाबरून जायचं कारण नाही बरोबर. तर 0.5 नंतर 0.6 आणि 0.7 आणि त्या 0.7 आणि 0.8च्या मध्ये पण आपल्याला एक डॉट काढायचा, म्हणजे ते काय होणार 0.75. समजलं लक्षात. तर 0.1.75 पहा लक्ष द्या. आता 0 कुठे x ॲक्सिस वरती आणि 1.7 कुठे y ॲक्सिस वरती. ठीक आहे, तर 1 त्यानंतर 1.2 1.3 1.4 1.5 1.6 1.7 आणि 1.8 याच्या मध्ये बरोबर. ठीक आहे, कारण की x तर काय आहे या ठिकाणी 0 आहे बरोबर. तर 1.75 इथे येणार. कळलं. ठीक आहे, तर हे कोऑर्डिनेट आपण लिहून घेणार 0,
1.75 समजत आहे. त्यानंतर सेकंड कोऑर्डिनेट 1,2.5 1 कुठे x वरती आणि 2.5 y वरचा. ठीक आहे, तर 1 इथे पाहायचा आणि 2 पॉइंट काय आहे 2.5 1 आणि इथे 2 हा y वरचा आणि 2.5 बरोबर, म्हणजे तो पॉइंट इथे येणार. कळत आहे. ठीक आहे, 1,2.5 1,2.5 2.5 कुठे y वरती आणि 1 कुठला x वरचा. ठीक आहे, त्यानंतर आहे 2,3.25. ठीक आहे, 2 कुठे x ॲक्सिस वरचा आणि 3.25. ठीक आहे, 2 आणि 3.25 3. ठीक आहे, 3 च्या वरती काय आहे 3, त्यानंतर 2 हा इथे मधात येणार. ओके, आणि 2.5 पहा, लक्ष द्या, हा पॉइंट इथे येणार. सॉरी 2 पासून पहा, लक्ष द्या 2,3.25. ठीक आहे, y वरती आहे 3.25. ठीक आहे, तर 3.25 म्हटल्यावर 3.1 3.2 आणि 0.2 नंतर एकदम 0.5 आलं लक्षात. तर 3.1 3.2 आणि हा 0.5 बरोबर. तर ग्राफमध्ये एकदम तुम्हाला त्या लाईन छोट्या छोट्या दिलेल्या आहेत. ओके, तर अशा प्रकारे हा पॉइंट इथे येणार. कळते, यस ऑर नो. त्यानंतर नेक्स्ट 3,4. तर 3 x ॲक्सिस आणि y वरचा 4 म्हणजे हा पॉइंट आपण इथे घेणार आहोत. आलं लक्षात, 3,4. ठीक आहे, तर आता हे कोऑर्डिनेट आपण या ठिकाणी ड्रॉ केलेले आहेत, याला जॉईन करून घेणार आहोत. ठीक आहे, आणि अशा प्रकारे आपल्याला एक स्ट्रेट लाईन पाहायला मिळेल. हे लाईन कोणती आहे, इक्वेशन सांगा. 3x minus 4y minus 7 इक्वल टू -7. ओके, तर इक्वेशन लिहिताना असं आडवं किंवा तिरपं असं लिहायचं नाही, सरळ लिहायचं बरोबर. ठीक आहे, त्यानंतर आता सेकंड इक्वेशनचे कोऑर्डिनेट आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत 0,0 म्हणजे कशाचे कुठचे पॉइंट आहेत हे ओरिजिन वरचे बरोबर, 0x वरचा आणि 0y वरचा. त्यानंतर 1,25 1,2.5 बरोबर, तर 1 x ॲक्सिस वरचा आणि 2.5 कुठे हा इथे, म्हणजे दोघांचा पॉइंट कसा झालेला आहे रिपीट झालेला आहे. ठीक आहे, ओके, आणि इंटरसेक्ट कुठं करतील इथे करतील बरोबर ना, म्हणजे हेच आपलं गिवन सोल्युशन असेल. परंतु आता हे 2 पॉइंट आहेत ते सुद्धा आपण ड्रॉ करून घेऊ. 2,5 2 कुठे x वरती आणि 5 कुठे y वरचा बरोबर, तर इथे येणार. आलं का लक्षात, 2,5. ओके, आणि लास्ट पॉइंट आहे 3,7.5 3 कुठं x ॲक्सिस वरती, 7.5 कुठे हा y वरचा बरोबर. 7.5 म्हणजे 8 आणि 7च्या मधात 7.5 बरोबर ना. ओके, तर 3,7.5. ओके, आता हे पूर्ण पॉइंट आपण काय करून घेणार जॉईन करून घेणार बरोबर. हे पहा, आलं लक्षात. तर अशा प्रकारे आपला इंटरसेक्टिंग जो पॉइंट आहे हा 1,2.5. ओके, हे काय आहे आपलं फायनल सोल्युशन. ओके, फायनल सोल्युशन कसं असेल लिहा, द सोल्युशन ऑफ गिवन simultaneous equation is 1,2.5. ओके, म्हणजेच x इक्वल टू किती 1 आणि y इक्वल टू 2.5 हे असेल आपलं फायनल सोल्युशन. आलं लक्षात, कोणाला काही डाऊट. ठीक आहे, राईट करून घ्या. तर यानंतर
नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन आहे 2x मायनस 3y इक्वल टू 4 आणि 3x मायनस x इक्वल टू काय आहे 4 आहे. ठीक आहे, तर एक एक इक्वेशन यामध्ये आपण कन्सिडर करू, त्यासाठी टेबल ड्रॉ करू. ठीक आहे, तर फर्स्ट इक्वेशन, याला इक्वेशन नंबर फर्स्ट कन्सिडर करणार, याला इक्वेशन नंबर सेकंड कन्सिडर करणार. ओके, तर या पहिल्या इक्वेशन साठी आपण टेबल ड्रॉ करणार. x y यामध्ये आपण इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू पुटअप करणार आहोत 0 1 2 आणि 3. 0 1 2 आणि 3. ठीक आहे, तर x आणि y लिहिला तर ते कोऑर्डिनेट कशा प्रकारे लिहिणार, x, y च्या. ओके, x ची व्हॅल्यू जर इक्वेशन 1 मध्ये आपण 0 पुट केली, इक्वेशन 1 मध्ये पुट x इक्वल टू किती 0. ठीक आहे, तर 2 0 मीन्स 0 होणार बरोबर, म्हणजेच राहिलं काय मायनस 3y इक्वल टू काय आहे 4. कळत आहे. ठीक आहे, तर हा जो मायनस आहे तो तिकडे शिफ्ट होणार, म्हणजे 3y इक्वल टू 4/3 आणि साइन कोणता राहील मायनस बरोबर. तर 3 1 किती राहणार 3 1 3, पण साइन कोणतं असेल या ठिकाणी मायनस असेल. ओके, आता 1 राहिलेला आहे, पॉइंट घेणार. ठीक आहे, मग 0 3 3 9, परत 1 राहिला म्हणजेच काय 3. ओके, म्हणजेच -1.3 आणि 3. समजत आहे, यस ऑर नो. तर 0, -1.33 हे काय आले पहिल्या कोऑर्डिनेट आलेले आहे जेव्हा आपण व्हॅल्यू x इक्वल टू काय पुट करतो 0 पुट करत असतो. त्यानंतर x ची व्हॅल्यू जर आपण 1 पुट केली इन इक्वेशन 1 मध्ये, ठीक आहे, तर पुट x इक्वल टू 1 इन इक्वेशन 1 मध्ये 2 1 किती राहणार 2 -3y इक्वल टू किती राहणार 4. ओके, हे 2 आपण तिकडे शिफ्ट करू, म्हणजेच किती राहणार -3y इक्वल टू 4 -2 म्हणजेच किती राहतील 2. ओके, तर देअरफॉर y इक्वल टू 2/3 मायनस राहणार बरोबर. ठीक आहे, तर इथे काय घेणार आपण आधी 0 घेणार, नंतर पॉइंट बरोबर. ठीक आहे, आता 3 6 हे मायनस साइन राहणार बरोबर. ठीक आहे, तर 3 6 किती होणार 18 बरोबर. परत 2 राहिले म्हणजेच 20 झाले. 3 6 18 म्हणजे 0 पॉइंट मायनस काय राहणार इथे -0.66 च्या ऐवजी आपण 6 7 करणार. ओके, कारण की ते रिपीट होत आहे नंबर, आलं लक्षात. तर काय आहे 1 -0.67 आलं लक्षात. 66 सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे, त्यानंतर आपण x ची व्हॅल्यू या ठिकाणी 2 पुट करणार. ओके, तर x ची व्हॅल्यू जर आपण 2 पुट केली तर 2 2 किती राहणार 4. ओके, 2 2 4 -3y इक्वल टू काय राहील 4 करते. तर -3y इक्वल टू, आता हा 4 तिकडे गेला म्हणजेच 4 -4 0 होणार ना. ठीक आहे, तर मग y इक्वल टू डायरेक्ट काय आलं या ठिकाणी 0 आलेली आहे व्हॅल्यू. कळत आहे, यस ऑर नो. हा इथं मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे डिवाइड झाला म्हणजे 0/3 म्हणजेच काय 0 लक्षात. तर 2 0 इक्वेशन 1 मध्ये आपण x ची व्हॅल्यू जेव्हा 3 पुट करतो तर 3 2 किती होतो 6 लक्षात. आणि 6 -3y इक्वल टू काय आहे 4. ठीक आहे, -3y इक्वल टू 4 -6 म्हणजे काय राहणार -2 बरोबर. ठीक आहे, तर मायनस मायनस कॅन्सल आणि देअरफॉर y इक्वल टू 2/3 कारण की हा इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. ठीक आहे, तर परत 0 घेणार, पॉइंट घेणार. ओके, तर मग किती झाले 20 लक्षात. तर 3 6 ठीक आहे 3 18
बरोबर, परत 2 राहिले, मग 0 घेतला, मग 3 6चा हा लक्षात, तसा नंबर हा चालत राहणार, म्हणून आपण या 6च्या ऐवजी काय घेतो 7 घेतो. आणि लक्षात, तर काय राहिलं व्हॅल्यू 0.67. ठीक आहे, तर 3 कॉमा कोऑर्डिनेट काय आले 3, 0.6 आणि 7. कळत आहे? ओके. आता सेकंड इक्वेशन आपण कन्सिडर करणार. कोणतं? सेकंड इक्वेशन 3y - x = 4. इक्वेशन सेकंड साठी काय आहे? इक्वेशन 3y - x = 4. ठीक आहे, तर यामध्ये आपण सर्वात आधी टेबल ड्रॉ करणार. x y x, y. ठीक आहे, इथे आपण x ची व्हॅल्यू जर 0 पुट केली इन इक्वेशन सेकंड मध्ये, ठीक आहे, x ची व्हॅल्यू बरोबर आहे 3y - x बरोबर 4. ठीक आहे, तर इथे जर x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर 3y = काय राहील 4. हा 3 आहे, हा इथे 4 ला काय होणार डिवाइड होणार. बरोबर, पहा लक्ष द्या. आता तर y = 3y = काय आहे 4, तर y = 4 अपॉन काय राहील 3 राहील. ठीक आहे, 3 1 चा 3, मग 1 राहिला, 3 3 चा 9, परत रिपीट होत आहे, म्हणजे 3 3 असं चालत राहणार. ठीक आहे, म्हणजे व्हॅल्यू काय आलेली आहे 1.3 आणि 3. काय आले कोऑर्डिनेट 0,1.33. ओके. नेक्स्ट आहे यामध्ये आता आपण काय पुट करणार, x ची व्हॅल्यू काय पुट करणार 1. ठीक आहे, x ची व्हॅल्यू जर आपण 1 पुट केली तर आपल्याला y काय मिळेल. ठीक आहे, पहा लक्ष द्या, 3y = हा जो -1 आहे. ठीक आहे, x ची व्हॅल्यू 1 पुट केली, -1 तिकडे गेला काय होणार प्लस होणार, म्हणजेच काय होईल 5 होईल. बरोबर, तर y = काय राहिला 5/3. ठीक आहे, तर 3 1 चा 3, बरोबर, तर आले किती 2 राहिले. बरोबर, पॉईंट घेतला, 0 घेतला, 3 6 चा 18, बरोबर ना, म्हणजेच 0.6. आणि परत हे रिपीट होत आहे, मग आता मग इथे किती घेणार आपण 7 घेणार. ठीक आहे, तर आलं काय 1.67. ठीक आहे, तर काय कोऑर्डिनेट आले 1,1.67. ठीक आहे, त्यानंतर इथे आपण x ची व्हॅल्यू इन इक्वेशन सेकंड काय पुट करणार 2. तर 2 पुट जर आपण व्हॅल्यू केली, x ची व्हॅल्यू जर इथे 2 पुट केली तर हा इकडे मायनस आहे, तिकडे गेला प्लस होणार. 4 आणि 2 किती होणार 6, म्हणजे 3y = किती झाले 6. बरोबर, 3 1 चा 3, 3 2 चा 6, y = किती आलं 2, म्हणजे 2,2. बरोबर, यस ऑर नो. त्यानंतर आणि लास्ट x ची व्हॅल्यू आपण किती पुट करणार आहोत 3. ठीक आहे, x ची व्हॅल्यू जर 3 पुट केली तर हा -3 तिकडे गेला प्लस होणार. ठीक आहे, 4 + 3 7, म्हणजे या ठिकाणी 3y = किती होणार 7, तर y = 7/3. 3 2 चा 6 किती होता 3 2 चा 6 राहिला 1, घेतला पॉईंट. ठीक आहे, 3 3 चा 9, परत 1 राहतो, म्हणजे इथं किती घेणार आपण 2.34. समजलं, तर 2.3 आणि 4, तर 3, 2.34 हे आले आपले कोऑर्डिनेट. समजलं, यस ऑर नो. ठीक आहे, तुम्ही आता एक काम करा, फक्त कोऑर्डिनेट लावून लिहून घ्या. ठीक आहे, त्यानंतर सर 2 मिनिटात ग्राफ काढतो. आलं का लक्षात? ते कॅल्क्युलेशन तुम्ही आता हे कॅल्क्युलेशन घरी करजा, बरोबर ना, ग्राफ काढून घ्या फक्त फायनल. वेळ आहे सर. तर आता आपण या ठिकाणी हे जे पॉईंट आपण काढलेले आहेत कोऑर्डिनेट, ते या ग्राफवरती आपण प्लॉट करणार आहे. ओके, तर स्केल या ठिकाणी काय घेणार आहे, आपला काय घेतलेली आहे 1 सेंटीमीटर = 1 युनिट ऑन बोथ ॲक्सेस.
लक्षात प्लुरल आहे ते. ओके, तर पहिला जो आहे इक्वेशन 2x - 3y = 4, त्याचा पहिला कोऑर्डिनेट काय आहे 0, -1.33. ठीक आहे, 0 कुठचा x वरती 0. आता -1.33 म्हणजे खाली, बरोबर ना, y ॲक्सिस वरती 1.33. 0.33 म्हणजेच काय 0.1, 0.2 आणि 0.3, बरोबर. तर मग तो कुठे येणार एकदम 0.5च्या वरतीच, बरोबर. ठीक आहे, तर या ठिकाणी तो पॉईंट असेल, लक्षात. तर काय नाव देणार आपण 0, -1.3 आणि 3. समजत आहे, यस ऑर नो. त्यानंतर सेकंड 1, -0.67. ओके, किंवा 66. 1 कुठचा आहे एक्स ॲक्सिस वरचा, आणि सेकंड व्हॅल्यू काय आहे 0.67. ठीक आहे, म्हणजे 0 इथूनच स्टार्ट होत आहे, बरोबर ना. तर 0.1, 0.2, 0.3, 0.5 आणि पॉईंट नंतर 6, बरोबर. तर इथे पॉईंट येणार तो. आलं का लक्षात, समजत आहे. 1, बरोबर ना, 1, -0.67. आलं लक्षात. त्यानंतर थर्ड काय आहे 2, 0. काय आहे 2, 0. 2x वरचा 0y वरचा म्हणजे इथेच येणार तो, कळते का, यस ऑर नो. 2, 0, बरोबर, ॲक्सिस वरती पाहायला मिळेल. त्यानंतर आहे 3, 0.67. 3x वरचा आणि 0.67 म्हणजे थोडं वरती घ्या, 0.5च्या वरती एक पॉईंटनी लाईन वाढवायची आहे. ठीक आहे, तर किती येणार इथे येणार, लक्षात. समजत आहे ना. 3, काय आहे 0.67. ओके, आता पहिले जे पूर्ण कोऑर्डिनेट आहे ते आपण ड्रॉ केलेले आहेत, त्याला आपण फक्त काय करणार अशा प्रकारे जॉईन करून घेणार आहोत. इकडे सुद्धा त्याला एक्सटेंड करायचं आहे. ठीक आहे, इकडे सुद्धा आपण त्याला एक्सटेंड करणार आहोत अशा प्रकारे. आता मी हाताने काढत आहे म्हणून थोडं मागे पुढे होऊ शकते, परंतु आपला तुम्ही जर ग्राफवरती प्लॉट करसाल तर व्यवस्थितच येणार आहे, बरोबर. त्यानंतर आता सेकंड लाईन, आता ही लाईन आपण काढलेली आहे, याचं इक्वेशन राईट करून घेणार. 2x - 3y = काय आहे 4 आहे, =4. आणि सेकंड लाईनचं इक्वेशनचे जे कोऑर्डिनेट आहे ते प्लॉट करणार. 0, 1.3. 0 कुठे आहे पहिला x वरचा आणि 1.3 म्हणजेच y वरचा, बरोबर. 1.3 म्हणजे 0.5च्या 2 लाईन खाली, बरोबर. ठीक आहे, तर हा पॉईंट इथे येणार. ओके, काय आहे 0, 1.3. 0, 1.3 हे इथे. त्यानंतर आहे 1, 1.67. 1, 1.67. 1 कुठला x आणि 1.67. 1.67 म्हणजेच y वरती. ठीक आहे, पाहायचं 1.67 आणि 1x वरचा. ठीक आहे, तर त्यांना जॉईन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. ओके, तर हे कोऑर्डिनेट 1, 1.67 समजत आहे, लक्षात येत आहे का. ओके, त्यानंतर 2, 2 कुठे x आणि 2 हा कुठचा y वरचा, बरोबर. तर याला अशा प्रकारे इथे आपण राईट करणार 2, 2. ठीक आहे, हा थोडा खाली घेणार आपण, लक्षात, कारण की हे 1.67 आहे, बरोबर. हां, तर नेक्स्ट आहे 2, 2 ड्रॉ केलेला आहे, प्लॉट केला. त्यानंतर आहे 3, 2.34. 3 कुठं x ॲक्सिस वरचा, त्यानंतर 2.34. 2.34 म्हणजेच कुठे येणार तो एकदम 2.5च्या एक लाईन खाली, बरोबर. तर या ठिकाणी लक्षात अशा प्रकारे. आता हे जे ग्राफ आलेले आहेत यांना आपण काय करणार जॉईन करून घेणार आहे. या पॉईंटला आपण काय करून घेणार आहे जॉईन करून घेणार आहे. जॉईन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी हे इंटरसेक्ट झालेले पॉईंट पाहायला मिळतील. ओके, तर इंटरसेक्ट कुठं झाले ते पहा, लक्ष द्या.
8,4 या पॉइंटला इंटरसेक्ट झालेले आहे आणि हेच आपलं काय आहे फायनल सोल्युशन. ओके, तर फायनल सोल्युशन आपण कशा प्रकारे राईट करणार, द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज 8,4 that is x equal to 8 and y equal to 4. हे झालं फायनल सोल्युशन. ही जी लाईन आहे सेकंड लाईन, ती लाईन या ठिकाणी आपण ड्रॉ केलेली आहे, तर ती लिहून घ्यायची आहे. 3y मायनस एक्स इक्वल टू काय आहे 4 आहे. कोणाला काही डाऊट आहे, आलेला आहे व्यवस्थित आन्सर. ओके, राईट करून घ्या. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग.